आपण एक काम करूया, ज्वारीच्या पिठाची आणि वांग्याची पानगी हा एक छान खमंग पदार्थ पूर्वा बडेताई आपल्यासाठी करणार आहेत. त्यासाठी लागणार हे भलं मोठं वांग जे आहे ते छान आपण भाजून घेऊया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. वा, वांग्याची आणि ज्वारीच्या पिठाची पानगी करण्यासाठी वांग आपण भाजून घेतलं आणि त्याची सालं काढून घेतलेली आहेत. पुढे काय करायचं पूर्वाताई? आता याचा आपण गर काढायचा आहे. बरं. आणि हे बाकी सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं. बर, किती लागणार आहे पीठ? घाला सगळं. आता हा जो वांग्याचा हे आहे गर असा स्मॅश करून घ्यायचा. आता हा गर याच्यात घालून घ्यायचा. वा. आता त्याच्यात मिरचीचं वाटण, मिरची आणि जिऱ्याचं जे जसं ज्याला तिखट आवडत असेल त्याप्रमाणे घालायचं. थोडी हळद, थोडा गोडा मसाला, बस थोडं मीठ बघा. आणि कोथिंबीर. काय वेगवेगळी भाजी, वेगवेगळी भाकरी, वेगवेगळं भरीत असं सगळं करण्यापेक्षा ही वन डिश मील आणि पोषणयुक्त. हो. आता हे झालं की भाजून घ्यायचं. हो. तोपर्यंत मी गॅस लावून घेतो. त्याच्यात पाणी घालायची गरज नाही. त्या वांग्याच्या ओलसरपणामध्ये ते भिजून जातं. थोडस तेल द्या मला, थोडस, बस पुरे. आता असं छान आपलं मळून झालंय. आणि केळीच्या पानावर थापायचं का? याला थोडस तेल लावून घ्या. साधारण मला प्रेक्षकांना दाखवायला आवडेल, वांग्याची आणि ज्वारीच्या पिठाची जी पानगी आहेत त्याचं मिश्रण एवढं घट्ट झालेलं आहे म्हणजे आपण एरवी भाकरी करताना किंवा पोळी करताना जशी कणिक मळतो तशा पद्धतीचं हे घट्ट आहे. आणि वेगळं वरून पाणी वापरलेलं नाहीये. भाजलेल्या वांग्याच्या ओलाव्यातच हे पीठ मिक्स झालेलं आहे. हो की नाही? आणि आता आपण केळीचं पान कट केलं, त्याला थोडंसं तेलाचं बोट लावलं. हो ना? त्याच्यावरती मिश्रण थापायचं का? थापा. असं थोडं जर हे घट्ट वाटलं तर थोडा पाण्याचा हात घेऊन थापायचं. बरं, अजून एक याच्यामध्ये टीप आहे बरं का प्रेक्षकांसाठी. ह्या जर शिरा आपण अशा मोडून काढल्या ना केळीच्या पानाच्या, तर ते पानगी जी आहेत ना त्या तुटत नाही. आणि याला थोडं असं म्हणजे थालीपीठासारखी थोडी बोको पडली तरी चालतं. म्हणजे नंतर तेल सोडायला येतं. तेल नाही घालायचं तव्यावर? तव्यावर नाही, तेल नंतर घालायचं. पानं सुटून झाल्यानंतर ना मग बघा. मस्त. क्या बात है. फार छान. आता केळीच्या पानाचा स्वाद पण त्याच्यात उतरतो. नंतर हे पण पान काढून घ्यायचं. आपोआप सुटलंच ते.